ते लायसन आम्हाला पब्लिक गुजराती लोक उठवायला आलेले आम्हाला बोलतात तुमचं लायसन असेल तर बसा, नसेल तर उठा इकडनं, नाही तर सगळ्या पब्लिकांना उठवा, सगळं भाजीवाल्यांना उठवा आम्हाला, तर आम्ही उठू, नाहीतर उठणार नाही इकडनं. हे ना इथं गुजराती आहेत ना, त्यांचं दुकान आहे, दुकानापुढे ना आम्हाला बसू देत नाही. ते बोलतात उठून उठा, लायसन असलं तरच बसा, नाहीतर इथं बसायचं नाही. आत्ताच असं झालं, भांडण झालं, अंगावर येतात. त्याच्यानंतर गुजराती हे लायसन फुटपाथवर बसवायचं नाही म्हणून, फुटपाथवर बसायचं नाही तुम्ही कोणी, लायसन असेल तर बसा, नाही तर बसू नका. हेच चाललंय सगळीकडे. ॲक्च्युली विषय असा आहे की घाटकोपरमध्ये हे मच्छीवाल्या गेले 18 वर्ष इथे बसत आहेत. पण इथे आता जेव्हा ही बिल्डिंग तयार झालेली आहे तर त्या लोकांचं असं म्हणणं आहे की ह्या लोकांनी इथे बसू नये, ह्यांना वेगळी जागा देण्यात यावी. तर आपण त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स होते त्याचं सोल्युशन आपण गेले 3 वेळा ह्या गोष्टी पुन्हा झालेल्या आहेत. तर त्यांच्या एंट्रान्सला, बिल्डिंगच्या एंट्रान्सला ही लोक बसत होते, तर आपण त्यांना सरकून म्हणजे जागा आपण शिफ्ट करून ह्या कॉर्नरला दिली, जेणेकरून की त्यांना त्यांचा कोणत्या गोष्टीचा प्रॉब्लेम होऊ नये. त्याच्यानंतर परत एकदा वाद झाला, BMC पर्यंत गेला तो. तर त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की ह्यांनी इथे बसूच नाही म्हणून, मच्छीवाल्यांनी. तर त्यांच्याबरोबर परत 1-2 वेळा त्यांचा विषय आहे की आम्हाला याचा त्रास होतो, वास वरतीपर्यंत येतो, ह्यांनी इथे बसू नये. पण माझं असं म्हणणं आहे की गेले 18 वर्ष हे लोक इथेच बसून, ह्यांची ही दुसरी पिढी आहे. त्याच्या अगोदरची काही त्यांचे मामा मावशी जे कोणी बसत असतील तर हे बसतात, पहिल्यापासून बसतात. तर ह्यांना तुम्ही असं अचानक उठू नाही शकत ह्या गोष्टीवरून. आणि पूर्ण गुजराती समाज ह्यांचा खाली उतरून येतो आणि तुम्ही इथे बसायचं नाही, ह्या गोष्टीवरती नेहमी यांचा वाद असतो की. आणि ह्याचं सोल्युशन आपण दिलं होतं. ही लोक फक्त आठवड्यातील 3च दिवस बसतात. ह्यांना रिक्वेस्ट पण केली होती की ही लोक फक्त 3 दिवस बसतात, हे क्लीन केलं जातं. आणि मी स्वतः जातीने येऊन हे लोक क्लीन करतात का नाही 3 दिवस हे आम्ही बघून जातो. तरीसुद्धा ह्यांचं हे 4थ्यांदा असं झालेलं आहे की हे लोक परत सगळे, ह्यांचं असं म्हणणं पूर्ण गुजराती यांची बिल्डिंगची जी युनिटी आहे ती खाली येऊन तुम्ही इथे धंदे लावायचे नाही मच्छीवाल्याचे, असे त्यांचं म्हणणं आहे. आणि तुम्ही मच्छी इथे खाता, तुम्ही घाणेरडे आहात, अशा खूप चुकीच्या पद्धतीने त्यांना बोलण्यात येतं दरवेळीचं. ह्याच्यावर आम्ही तात्पुरता हे काढलेलं आहे. म्हणजे इथल्या ज्या माजी नगरसेवक आहे राखीताई, यांच्याशी बोलणं झाले आहे. त्यांनीसुद्धा ह्याच्यावरती तात्पुरता निर्णय, उद्या एक मीटिंग आहे त्याच्यामध्ये आम्ही निर्णय घेऊ किंवा काय करायचे किंवा काय नाही. पण हे चुकीचं आहे.